महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर उद्योगाच्या अनुषंगाने एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी स्थिती झाली आहे. अमेरिका, इस्रायल, इराणमधील युद्धात जलमार्ग बंद पडल्याने साखर निर्यातीवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचा क्विंटलचा भाव 3700 रुपयांवरून 3200 रुपये इतका घसरला आहे. निर्यातीसाठी निश्चित केलेल्या 20 लाख टन कोट्यातील साखर अडकून पडल्याने त्याचा दबाव देशांतर्गत बाजारावर वाढणार आहे. आखाती देशातील भडकलेल्या युद्धात साखर उद्योगाची स्थिती काय असणार हे आता आपण सविस्तरपणे पाहूयात. भारतीय साखरेचे मोठे ग्राहक आखाती देश आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या माहितीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत 2 लाख टनाहून अधिक साखरेची निर्यात झाली आहे. भारतीय साखर आणि बायो एनर्जी उत्पादक संघटनेच्या अंदाजानुसार देशात यंदा 324 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यातील इथेनॉलसाठीचा हिस्सा वगळल्यावर निव्वळ उत्पादन 293 लाख टन असेल. हे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा अधिक असेल. देशाला सर्वसाधारणपणे 283 लाख टन साखरेची आवश्यकता भासते. म्हणजेच काय तर आगामी काळात देशात साखरेचा तुटवडा भासणार नाही. पण निर्यात न झालेल्या अतिरिक्त राहणाऱ्या साखरेचे काय करायचे असा प्रश्न साखर उद्योगापुढे असेल. आता तुम्हाला हे महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे शुगर बाउल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या उत्तर प्रदेशला साखर उत्पादक संघटनेच्या अंदाजानुसार महाराष्ट्र मागे टाकणार आहे. संघटनेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 118 लाख टन तर उत्तर प्रदेशात 98.5 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढून यंदा कर्नाटकमध्ये 61 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. जगाच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत ब्राझीलमध्ये 21% अधिक, भारतात जवळपास 16% चीनमध्ये 7.5% अधिक, थायलंडमध्ये 6% अधिक साखरेचे उत्पादन होते. जागतिक स्तरावर वर्षाला सर्वसाधारणपणे 1750 लाख टन साखरेचे उत्पादन होते. युद्धामुळे साखरेचे आंतरराष्ट्रीय भाव कमी झाले असले तरी भारतात भाव स्थिर आहेत. महाराष्ट्रात घाऊक भाव क्विंटलला 4000 ते 4500 रुपयांपर्यंत आहे. किरकोळ किलोचा भाव 42 ते 48 रुपये इतका आहे. चेन्नई, दिल्ली, कोलकाता, गुवाहाटीमध्ये 46 रुपये आणि रायपूर, कानपूर, मुंबई, रांची, हैदराबादमध्ये 45 रुपये किलो या भावाने साखर विकली जात आहे. अशातच महाराष्ट्र विधानसभेत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ग्रामीण साखर उद्योगाची व्यथा मांडली आहे. महाराष्ट्रात ऊस उत्पादनात 12 ते 15% घट झाली. साखर उद्योगाला 3300 कोटींचा भुर्दंड बसला. शेतकऱ्यांची 4315 कोटींची FRP थकीत आहे असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडे साखर उद्योग पुनर्जीवन योजना राबवण्याची मागणी केली आहे. साखरेविषयीची ही माहिती आपणाला कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट नोंदवा. मी महेंद्र महाजन. आपण सर्वांना माझ्याकडून धन्यवाद.